hello guys, back to my channel. My name is प्रियांशी. तर आज आमच्या गावात सप्त्याचा शेवटचा दिवस होता. ज्ञानेश्वरी वाचन पूर्ण होऊन ज्ञानेश्वरी पूजा करून ज्ञानेश्वरी त्याला 5 प्रदक्षिणा मारल्या. तुम्ही बघू शकता आहात इथे सर्वजण ज्ञानेश्वरीला डोक्यावर घेऊन एके ठिकाणी उभे आहेत. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर आणि आईने त्यांचे सर्वांचे पायावर पाणी टाकला. इथे तुम्ही बघू शकता पुस्तक. आणि त्यानंतर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर सर्वजण वरती आले आहेत. वरती आल्यावर तुम्ही बघू शकता सर्वजण व्हिडिओ फोटो काढत आहेत. आईने मग डोक्यावर घेतला तुळशी. आम्ही सर्व डोक्यावर ज्ञानेश्वरी घेऊन बाजूने निघत होते. तुम्ही बघू शकता. आणि ते ज्ञानेश्वरी डोक्यावर बाजूबाजूने सर्व एक करून निघत होते. आई तिथेच उभी होती. बघू शकता फोटो काढत होते. त्यानंतर आई संग फोटो काढला. आई संच्या सोबत पाहत आहे. आरती चालू आहे. तुम्ही बघू शकता सर्वजण इथं टाळ वाजवत आहे. आतमधून आरती करत आहे. तबला वाजवत आहेत. आरती बोलत आहे. इथे आई होती आतमध्ये. सर्वजण आरती करत होते. तिथे आरती बघू शकता. आरती खूप छान झाली आणि ऊन सुद्धा आला होता. बघू शकता आरती करत होती. इथं नंतर सर्वजण बाहेरच्या आतमध्ये आली. आरतीनंतर ज्ञानेश्वरी माऊलींची बोलली. त्यानंतर इथे आमच्या खारघरचे बाबाने प्रवचन सेवा केली. खारघरचे बाबाचे सर्वांनी पाया पडला. इथे झुंबर लाईट लावले. खूप सगळे ऐकत होती. इथे पप्पासारखे टी शर्टवर कुर्त्यावर फॅब्रिक पेंटिंग केली होती. त्यानंतर बाबा प्रवचन सर्व समजावून सांगितल्यानंतर गणपतीचे मंदिरात सर्वांनी फोटो काढला. त्यानंतर हरिपाठ करत होती. तुम्ही पाहत आहे जसं काय हरिपाठ खूप छान प्रकारे सर्व बोलत होती करत होती. त्यानंतर पुढे सर्वजण मजेने गात होते. त्यानंतर मी त्याचा आनंद घेत होते. टाळ वाजवत होते. तबला वाजवत होते. खूप सुंदर झाला होता.
सुंदर झालं आणि कीर्तन करत होते. यांचे माझे जी मुलं होती ती सर्व नाचत होती. कीर्तन संपल्यानंतर श्रीफल देऊन मान सन्मान करत होते. तुम्ही पाहत आहात.